तुझ्या सोबतीने आजच्या भागाची सुरुवात होते नुपूर पासून. तर आता इथे नुपूर पाठलाग करत असते संजनाचा आणि संजना घर सोडून गेलेली असते. तर आता संजना चालत असते रस्त्यावरून. तर तिला आठवतं कसं मल्हारने तिला इन्सल्ट केलेलं असतं आणि म्हटलेलं असतं की हे घे पैसे घेऊन जा आणि अजून लागत असतील तर अजून घे. तर आता तिच्या पाठीमागून नुपूर येत असते बघा प्रेक्षक हो. संजनाला खूप जास्त विचार येत असतात. तर आता संजना वळून बघते पाठीमागे कोणी आहे का म्हणून, कारण आता संजनाला वाटतं कोणीतरी तिचा पाठलाग करतंय म्हणून. तर आता नुपूर मात्र पाठलाग करतच असते संजनाचा. तर आता नुपूर पळत पळत येत असते संजनाच्या पाठीमागून. तर आता संजना परत वळून बघत असते. तर आता नुपूर मात्र लपत असते दरवेळेला. तर आता संजना चालत असते तेवढ्यातच एक टेम्पो येतो बघा प्रेक्षक हो, आणि तो टेम्पो मध्येच थांबतो. तर आता नुपूरला दिसतच नसते संजना. तर आता नुपूर परत पळत पळत जाते संजनाच्या पाठीमागे. तर आता दिसतच नाही संजना नुपूरला. तर आता नुपूर बघत असते संजना कुठे चालली आहे म्हणून. नुपूर अजून पाठलाग करतेच आहे बघा प्रेक्षक हो. तर आता पळत पळत जात असते नुपूर संजनाच्या पाठीमागून. तर आता संजना एक अशा ठिकाणी जात असते जिथे आजूबाजूला कोणीच नसतं बघा प्रेक्षक हो, आणि तिच्या दोन्ही हातामध्ये बॅग असते. तर आता तेवढ्यातच एक गाडी येते आणि त्या गाडीतून गुंड उतरतात. कोण आहात तुम्ही, मला जाऊ द्या असं म्हणत असते संजना, आणि नुपूर हे सगळं बघत असते. तर आता ते मारायला लागतात संजनाला. पकड पकड असं म्हणत असतात ते. तर आता इथे नुपूर आपला पदर खोचते आणि सोड तिला सोड असं म्हणत असते ती. तर नुपूर येते आणि त्या गुंडांना मारायला लागते ती. तर आता नुपूर सगळ्या गुंडांना मारते आणि आता संजनाची सुटका करते ती. खरंच काय विचित्र दाखवतायत ना प्रेक्षक, 7 गुंड आणि एकटी बाई, कसं शक्य आहे. तर आता सगळेजण येतात नुपूरला पकडायला बघा प्रेक्षक, ते सगळे गुंड. मात्र नुपूर त्या सगळ्यांना सोडतच नाही. तर आता संजनाला ते गाडीमध्ये घालून घेतात बघा प्रेक्षक, आणि आता नुपूरला ते जोरात ढकलून टाकतात. तर आता नुपूर जाऊन पडते. तर तिच्या डोक्याला खूप जास्त मार लागलेला असतो आणि संजनाला मात्र ते किडनॅप करून टाकतात. तर आता गाडीतनं बसून घेऊन जात असतात ते संजनाला. तर आता नुपूरला समोरच एक काठी दिसते. तर आता बांबू तो टाकते ती गाडीमध्ये. तर आता नुपूर परत येते आणि आता ती बांबूने सगळ्यांना मारायला लागते. सोडू नको तिला असं म्हणत असतात ते सगळे गुंड. नुपूर मात्र पूर्ण ताकद लावते आणि आता दरवाजा उघडलेली असते ती गाडीचा. तर आता एका गुंडाला बाहेर टाकते ती. तर आता दुसरा गुंड येतो. तर आता त्याला सुद्धा मारते नुपूर. तर संजना आणि तो गुंड आतच असतात. तर आता संजना गाडीमध्येच असते. तर आता नुपूरला ढकलतो तो गुंड आणि मारायला लागतो तिला. तर आता काठीने मारतो सुद्धा तिला. तर आता नुपूर मात्र तिथून पळून जाते बघा प्रेक्षक, आणि आता ती परत मारामारी करायला लागते त्या गुंडासोबत. संजना मात्र आतच असते बघा प्रेक्षक हो. तर आता संजना बाहेर येते कार गाडीतून. तर आता ती सगळी गुंड नुपूरला मारायला लागतात. तर आता तो गुंड म्हणतो, विक्रांत सर तर ह्या मुलीला उचलायला सांगितलं होतं, मग ही कुठून आली, पण हिला आता मी सोडणार नाही असं म्हणतात ते. तर आता संजना वाचवा वाचवा म्हणत असते. तर आता तेवढ्यातच पोलीस येतात. तर बघा प्रेक्षक हे सगळे गुंड जे असतात ना, हे सगळा प्लॅन असतं बघा प्रेक्षक हो तायडेचा. एकतर कोणीच विक्रांत वगैरे नसतो. तर आता तायडेने मुद्दाम ह्या गुंडांना सांगितलेलं असतं असा अटॅक करा, आणि संजना पण सामील असते बरं का प्रेक्षक, आणि हा ट्रॅपला अडकली आहे आता इथे नुपूर, आणि नुपूरला खूप जास्त मार लागलाय आणि तिला कळतच नाही सगळं काय चाललंय म्हणून. थांब थांब असं म्हणते नुपूर. परत ये, हिम्मत असेल तर ये परत असं म्हणते नुपूर. नुपूर केवढं लागलंय तुला, थांब असं म्हणते संजना. तर आता संजना तिचं जे रक्त लागलेलं असतं नुपूरला ते पुसते. असं म्हणते आता नुपूर, तिला खूप जास्त लागलेलं असतं. मी का म्हणते, आपण इथून पहिला बाहेर निघूया चल असं म्हणते नुपूर. चल पटकन असं म्हणते नुपूर. तर आता नुपूर तिला घरी घेऊन येते संजनाला. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. तर आता रात्र झालेली असते. तर आता सगळेजण विचार करत असतात नुपूर कुठे आहे म्हणून. तर आता मल्हार म्हणतो, कुठे गेले नुपूर, कुणाला काही सांगून गेले का असं म्हणतो मल्हार. कुणालाच तिने काही सांगितलेलं नाहीये, ती कुणालाच काही सांगून गेली नाहीये. आता येईल ती, आता तिचं स्वतःचं काहीतरी काम असेल ना असं म्हणते तायडे. काम फक्त तिलाच असतात का तायडे असं म्हणते आता रेवती मावशी. मग अशी माझ्या समोर गेली ती, काही सांगितलं नाही तिने मला. सतत काहीतरी इमर्जन्सी असल्यासारखं वागायचं आणि घरातल्यांना टेन्शन मध्ये टाकायचं बस असं म्हणते मावशी. अगं मावशी मुद्दाम केलं नसेल तिने असं म्हणते तायडे. अगं तू तिची बाजू घेऊ नकोस तायडे असं म्हणते रेवती मावशी. तर आता मला कॉल करत असतो, मला मग अशी काय सांगून गेली माहितीये, आता माझ्याकडे वेळ नाहीये बरं का, आता मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, आणि गेली तशीच निघून असं म्हणते मावशी. ठीक आहे, मला सांगितलं नाही मान्य आहे, मी समजू शकते, पण स्वतःच्या नवऱ्याला स्वतः सांगितलं नाही तिने काही. मला आता कळतंय की मल्हारला काही माहित नाहीये की ती कुठे गेले म्हणून असं म्हणतात त्या. अगं खरंच घाई झाली असेल तिची, निघताना आल्यावरती कळेल ना असं म्हणते तायडे. पण त्याच्याकडे बघ ना तू, त्याचा जीव टांगणीला लागलाय असं म्हणतात मावशी. अत्यंत बेजबाबदार आणि निर्लज्ज मुलगी आहे ती असं म्हणतात त्या. फोन पण उचलत नाही माझा असं म्हणतो मल्हार. मल्हार काम डाऊन, आपण थोडा वेळ वाट बघू, नाहीतर जाऊया शोधायला असं म्हणतो दीप. एवढी रिस्पॉन्सिबल नुपूर वागतच नाही असं म्हणतो मल्हार. फोन केला तर फोन उचलत नाहीये, कॉल बॅक सुद्धा करत नाहीये, असं होत नाही कधी असं म्हणतो मल्हार. मग आता काय म्हणणं आहे तुझं असं म्हणते मावशी. मावशी तू तिला विचारायला हवं होतंस कुठे जाते ती म्हणून असं म्हणतो मल्हार. घ्या, मगापासून मी तुला तेच सांगतेय, जाताना ती मला काही सांगून गेलेली नाहीये, कळलं का असं म्हणतात मावशी. नुपूर नुपूर असं म्हणतो मल्हार. नुपूर कुठे आहेस तू असं म्हणतो तो. मल्हार शांत होशील का जरा, येईल ती, थांबूया थोडा वेळ असं म्हणतात आता तायडे. मला वाटतं नुपूर कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असेल असं म्हणतो मल्हार. कसला प्रॉब्लेम रे, कसल्या प्रॉब्लेम मध्ये नसेल ती असं म्हणतात आता मावशी. जाताना काही नाही सांगितलं, काही विचारलं पण नाही, तशीच निघून गेली असं म्हणते ती मावशी. हे बघ असं म्हणतो मल्हार,
काही असे ना, पण मला खूप टेन्शन येतंय. पोलिसांना इन्फॉर्म करायचं का असं म्हणतो मल्हार. तर आता तायडे म्हणते, मल्हार अरे काय चाललंय, इतका हायपर का होतोयस तू, आता गेले ती काही तासच झालेत आणि काय सांगणार आहेस तू पोलिसांना, माझी बायको माझा फोन उचलत नाहीये. मल्हार बरोबर बोलतायत त्या, ऐक त्यांचं असं म्हणतो दीप. मग अजून कशी काय आली नाही ती असं म्हणतो मल्हार. तेवढ्यातच बेल वाजलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता मल्हार जातो दरवाजा उघडण्यासाठी. तर आता तो दरवाजा उघडतो तर आता नुपूर असते तिच्या समोर आणि तिला खूप जास्त मार लागलेला असतो. तर आता सगळे घरातल्या खूप जास्त टेन्शन आलेलं असतं नुपूरची अवस्था बघून. तर आता तिला चक्कर आल्यासारखी होते. तर आता मल्हारला तर खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर आता जियाला पण खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक हो नुपूरला बघून. तर आता नुपूर खाली पडते. नुपूर काय झालंय तुला असं म्हणतो मल्हार. उठ ना असं म्हणतो मल्हार. तर आता संजना पण आलेली असते नुपूर सोबत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मल्हार बघतो संजनाकडे. संजना तू परत आली आहेस असं म्हणतो मल्हार. तर आता खूप राग आलेला असतो जियाला संजनाला बघून. तर आता नुपूर म्हणते मी तिला परत घेऊन आले असं म्हणते नुपूर. हा माझा निर्णय असं म्हणते नुपूर. तर आता खूप छान वाटतं तायडेला. तर आता नुपूर चक्करून पडते. तर आता मल्हारला का अजिबात आवडत नाही बघा प्रेक्षक संजना वापस आलेला. तायडेला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता रात्रीचीच वेळ असते. तर आता डॉक्टर आलेले असतात चेकअप करण्यासाठी नुपूरला. तर आता मल्हार म्हणतो काम खोल तर नाही आहे ना, काही टेन्शनचं काम तर नाही ना असं म्हणतो तो. बरी होईल ना ती असं म्हणतो तो. हो तुम्ही काळजी नका करू असं म्हणतात डॉक्टर. पण तिच्या डोक्याला मार लागलाय. हॉस्पिटलमध्ये येऊन स्कॅन वगैरे करायचं असेल तर, एखादी जखम खोल वगैरे असेल तर असं म्हणतो मल्हार. हे बघा मिस्टर खानविलकर, जखम जरी असली तरी ती डीप नाहीये, त्यामुळे भरेल लवकर असं म्हणतात त्या. मी काही गोळ्या लिहून देते, तुम्ही द्या त्यांना आणि टेन्शन नका घेऊ, होतील त्या बऱ्या असं म्हणते ती. तर आता मल्हार प्रिस्क्रिप्शन घेतो. दीप ठीक आहे प्रिस्क्रिप्शन असं म्हणून तो दीपला देतो आणि डॉक्टरना घेऊन जातो आता दीप. तर आता बाकी सगळे खानविलकर मंडळी आतमध्येच असतात आणि नुपूरला बघत थांबलेले असतात. तर आता मल्हार नुपूरकडे बघत थांबलेला असतो. तो जाऊन बसतो तिच्या बाजूला आता. तर आता तो तिच्या हातावरती हात ठेवतो. तर आता ताडेला हे का अजिबात आवडत नाही. मी काय बोलत नाही म्हणून तुझं जास्तच वाढत चाललंय सगळं असं म्हणतो मल्हार नुपूरला. मला अजिबात आवडलेलं नाहीये तुझं हे वागणं. असं एकटीने कुणाला न सांगता असंच निघून जायचं असं म्हणतो मल्हार. आज जर तुला काही झालं असतं ना तर मल्हार डोंट वरी, नुपूर लवकर बरी होईल असं म्हणते आता संजना. तर आता मल्हार येतो संजनाकडे. तर आता तो तिच्या हाताला हात धरतो. तुझी हिंमत कशी झाली माझ्या आयुष्यात परत यायची असं म्हणतो मल्हार. आज तुझ्यामुळे नुपूरला काय झालं असतं तर, मी तुला घराबाहेर काढलं म्हणून ह्याचा राग नुपूरवर असा काढलास तू, का केलंस तू असं असं म्हणतो मल्हार. मल्हार अरे मी काहीच नाही केलंय, उलट ती मला घरी घेऊन आले असं म्हणते संजना. तुझा काहीतरी स्वार्थ असणार आहे त्यात पण असं म्हणतो मल्हार. संजना ही तुझी नाटकं आहेत ना, माझ्यासोबत चालणार नाहीत कळलं तुला असं म्हणतो मल्हार. मल्हार अरे नीट एकदा शांतपणे ऐक, मला खरंच माहित नव्हतं नुपूर माझ्या मागे येते. मग अचानक विक्रांतचे गुंड आले आणि एका साईडने नुपूर आली मला वाचवायला असं म्हणते संजना. वाचवायला असं म्हणतो मल्हार. बघितलंस आज तुझ्यामुळे तिने स्वतःचा जीव धोक्यात घातलाय संजना, आणि कशावरून, तू हे सगळं प्लॅन केलं नसेल म्हणून असं म्हणतो मल्हार. मल्हार असं म्हणते संजना. अरे असं का करेन मी असं म्हणते ती. एवढी वाईट नाहीये रे मी. संजना तू काय आहेस आणि काय नाही आहेस ना ते चांगलंच कळलंय मला असं म्हणतो मल्हार. मी तुला सांगितलं होतं ना पुन्हा माझ्या नजरेसमोर सुद्धा यायचं नाही म्हणून. संजना जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हिअर असं म्हणतो मल्हार. संजना खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक आणि आता इथे रेवती मावशी आणि जिया सुद्धा असतात. बिफोर आय लूज माय पेशन्स गेट लॉस्ट असं म्हणतो मल्हार. मल्हार असं काय बोलतोयस, नुपूर स्वतः संजनाला इथे घेऊन आले असं म्हणते तायडे. ती काय बोलते काय वागते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही असं म्हणतो मल्हार. हे सगळं हिच्यामुळे घडतंय, हे फॅक्ट आहे. शी इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस असं म्हणतो तो. मल्हार असं म्हणत असते तायडे. तायडे मला सांग संजना इथे आलीच नसती तर हे सगळं घडलं असतं का असं म्हणतो मल्हार. नाही ना घडलं नसतं ना असं म्हणतो तो. हो असं म्हणते जिया. तिच्यामुळे प्रॉब्लेम्स वाढतायत आपले आणि हिने मला त्रास दिला आणि आता माझ्या बायकोला त्रास देते असं म्हणतो मल्हार. आय एम सॉरी मल्हार असं म्हणते संजना. नाही संजना काय उपयोग नाही आहे तुझ्या या सॉरीचा. तुझ्या मनात माझ्या बायकोबद्दल काय माहित नाही, पण तुझ्यामुळे आज माझ्या बायकोला इतका त्रास झालाय ना, हे जे काही तू केलंस ना तो खूप मोठा गुन्हा आहे. यासाठी मी तुला पोलिसांच्या तावडीत देऊ शकतो असं म्हणतो मल्हार. आणि मी असं करू नये असं तुला वाटत असेल तर आताच्या आता निघ इथून असं म्हणतो मल्हार. तर आता संजनाला खूप रडायला येतं. नुपूरला काही झालं ना तर मी तुला नाही सोडणार आणि मी जगू पण नाही शकणार तुझ्याशिवाय असं म्हणतो मल्हार. त्यावेळेला खूप जास्त आता भीती वाटायला लागते. बघतेस काय जा इथून असं म्हणतो मल्हार. तर थांबा सर असं म्हणत नुपूर येते. नुपूर असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूरला जाग आलेली असते. निघते मी असं म्हणते संजना. तर आता नुपूर म्हणते थांब संजना. काय करतेस तू नुपूर, का थांबवतेस तिला असं म्हणतो मल्हार. तिला इथे थांबून का उपयोग नाही आहे नुपूर असं म्हणतो मल्हार. मी थांबवते तिला असं म्हणते नुपूर. हा निर्णय माझा आहे असं म्हणते नुपूर. हिने काही केलं तरी ते बदलणार नाही. नुपूर पण आज तुला तिच्यामुळे असं म्हणतो मल्हार. विक्रांतचे गुंड तिच्या मागावर होते असं म्हणते नुपूर. तिला किडनॅप करायचा प्रयत्न करत होते. मी तिला वाचवायला गेले तर गुंडांनी माझ्यावर अटॅक केला असं म्हणते आता नुपूर. ती मला इथे घरी घेऊन आले असं म्हणते आता नुपूर. तिची इच्छा असती तर ती मला जखमी अवस्थेत इथेच सोडून निघून गेली असती असं म्हणते नुपूर. पण तिने तसं नाही केलं असं म्हणते नुपूर. तिची काही चूक नाही या सगळ्यात असं म्हणते ती. तर आता संजना हो असं म्हणते मल्हारला. तर आता तायडे येते समोर. संजना सगळा राग विसरून नुपूरला तू सुखरूप घरी येऊ दिलंस, कौतुक आहे तुझं अगं, थँक्यू असं म्हणते तायडे. तर बघा प्रेक्षक तायडे आणि संजनाचा हा प्लॅन असतो. तर आता मल्हार म्हणतो थँक्स, चल नुपूर असं म्हणतो मल्हार. तर आता मल्हार नुपूरला घेऊन जातो बेडकडे. तर आता इथे संजना बघून हसते तायडेला.
तर बघा प्रेक्षक हो, संजना आणि तायडेचा हा खूप मोठा प्लॅन असतो आणि नुपूर ह्या प्लॅनमध्ये अडकलेली आहे. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता संजना घर सोडून जात असते. संजना काय हे तू लगेच निघाली सुद्धा असं म्हणतात आता रेवती मावशी. जाणार कुठे तू असं म्हणते तायडेची आई. माहित नाही असं म्हणते संजना. पण नुपूरला आता बरं वाटतंय आणि मल्हार म्हणाला तसं मला जायला हवं असं म्हणते संजना. त्याला होणारा त्रास मला बघवत नाही असं म्हणते संजना. आणि मल्हारचं म्हणणं चुकीचं नाही आहे ना. त्याच्या आयुष्यातला एक नवीन चॅप्टर सुरू झालाय आणि मी त्याचं पास्ट आहे असं म्हणते आता संजना. मला त्या दोघांच्या मध्ये नाही यायचं असं म्हणते संजना. हे सगळं ठीक आहे ग, पण विक्रांत त्याचे गुंड अजूनही तुझ्या मागावर आहेत. त्यांनी तुला पकडलं आणि काय केलं तर मग असं म्हणते रेवती मावशी. हो ना, कालचा प्रकार किती भयंकर होता असं म्हणतात त्या. आता मी आणि माझी डेस्टिनी, माझ्यामुळे मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये नाही ना टाकू शकत. बघा ना, ऑलरेडी नुपूरला किती त्रास आलाय माझ्यामुळे असं म्हणते संजना. ड्रामा करायला लागते आता इथे संजना. तुम्हालाही काय झालं तर मला नाही चालणार असं म्हणते संजना. माझ्यामुळे बाकी कोणाला त्रास झाला तर मला नाही चालणार अजिबात असं म्हणते ती. माझ्या नशिबात जे काय असेल ते होईल. तर आता ती निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता मल्हार येतो तेवढ्यातच. तर आता मल्हार खूप चिडलेला असतो. तर आता नुपूर पण आलेली असते बघा प्रेक्षक तिथेच. तू कुठे जाणार नाहीस असं म्हणते नुपूर. तर आता जियाल आणि मल्हारला काही अजिबात आवडत नाही. जोपर्यंत तो विक्रांत पकडला जात नाही आणि त्याला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत तू इथे राहायचंस आमच्या डोळ्यांसमोर असं म्हणते आता नुपूर. तर आता संजनाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता मल्हारला हे अजिबात आवडत नाही आणि जियाला पण नाही. तर आता तायडेला पण खूप जास्त आनंद झालेला असतो आणि रेवती मावशीना पण. तर आता तायडे आणि संजना एकमेकांकडे बघून हसतात. माणुसकी म्हणून का होईना तू तिच्याबद्दल असा विचार केलास हे बघून खूप बरं वाटलं मला असं म्हणते तायडे. तू जेव्हा स्वतः गुंडांना पाहिलंस तेव्हा तुझी खात्री पटली की ती जे काय बोलत होती ते खरं होतं म्हणून. नुपूर थँक्स असं म्हणते आता संजना. फायनली तू माझ्यावर विश्वास ठेवलास. इट रिअली मीन्स अ लॉट असं म्हणते ती. तुझी गफलत होते असं म्हणते नुपूर. तर बघा प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. तर बघा रिकापमध्ये काय येते. तर आता रिकापमध्ये असं दाखवलंय तायडे फोटो लावलेली असते तिच्या पाठीमागे. तिने जो चार्ट बनवलेला असतो ना तो असतो. तर आता तायडे म्हणत असते तिसरा अटॅक. आता पुढचा टप्पा. नुपूर मला जे हवंय ते मी तुझ्याकडून घरून घेणार असं म्हणते तायडे. तर आता बघा प्रेक्षक मल्हारने पोलिसांना बोलवलेला असतो. तर आता मल्हार म्हणतो काल माझ्या बायकोवर हल्ला झाला. तो हल्ला कोणी घडून आणला, कशासाठी केला हे सगळं जाणून घ्यायचं मला असं म्हणतो मल्हार. तर आता बघा प्रेक्षक नुपूर आणि तायडेचं बोलणं दाखवलंय. तर आता नुपूर म्हणते गुंडांनी हल्ला करताना त्यांचं मेन माणूस जो असतो त्याचं नाव घेत नाहीत, पण हे जे गुंड होते हे ओपनली नाव घेत होते आणि मुद्दाम त्या विक्रांतचं नाव पुढे करायचं होतं असं वाटतंय मला असं म्हणते नुपूर. तर आता तायडेचा चेहराच उतरतो बघा प्रेक्षक. तर बघा प्रेक्षक उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षक उद्याचा भाग बघायला अजिबात विसरू नका. आणि आजचा हा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग होता आणि हा पुऱ्या भागामध्ये असं दाखवलंय की नुपूरने डोकं तर वापरलंय मात्र संजनाला घरी ठेवून घेतलंय. तर आता ती संजनाच्या डावामध्ये अडकणार का तिला कळणार की संजना आणि तायडे हे मिळलेले आहेत म्हणून. तर प्रेक्षक हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.